गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. गरिबी हटावचा नारा देणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी गरिबी हटवली नसून स्वतःची घरं भरली. तसेच 2G, 3G व स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्यांची मालिकाच लावली. मात्र गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळामध्ये भारत देश भ्रष्टाचार मुक्त झाला. येणारी लोकसभेची निवडणूक ही देश सुरक्षित ठेवणाऱ्यांच्या, मुलांचे भविष्य व विकसित भारत घडवणाऱ्यांच्या हाती देण्याची आहे. तरी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्याचं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. ते शिरोळ येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता महामेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. खासदार महाडिक पुढे म्हणाले, भविष्य काळात छोट्या छोट्या खेड्यांचे रूपांतर शहरात होणार असून खेडी विकसित होणार आहेत. पंतप्रधान मोदींनी 10 करोड घरात गॅस दिलेत तर 80 करोड जनतेला देशात मोफत धान्य वाटप सुरू आहे. अध्यक्षस्थानावरून बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाकडून संविधान बदलणार असा गैरसमज पसरवण्यात येतोय. मात्र संविधान बदलणार नाही. मोदी सरकारने आंबेडकरांचे 5 ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलेत. असे असताना मोदी सरकार संविधान बदलेल का, असा सवाल त्यांनी यावेळी केला. मेळाव्यास माजी आमदार सुरेश हळवणकर, गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, विजय भोजे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, माजी भाजपा जिल्हाप्रमुख हिंदूराव शेळके, इचलकरंजी नगरसेवक मिश्रीलाल जाजू, गुरुदत्त साखरचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल घाटगे, भारतीय युवा मोर्चाचे अरविंद माने, शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने, भाजपा तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे, अनवर जमादार, माजी नगराध्यक्ष नीता माने, ॲडव्होकेट सोनाली मगदूम, माधुरी ताकारी, छाया कुलकर सूर्यवंशी, विजय झुटाळ, माधुरी ठाकरे, पुष्पाताई पाटील, तेजश्री पाटील, चांदसाहेब कुरणे, शिवसेना तालुका प्रमुख उदय झुटाळ तसेच शिरोळ विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.